नमस्कार, मी जयश्री आर्टमध्ये खूप खूप स्वागत. कशा आहात? आनंदात मजेत आहात ना? आता पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये कसे भजी वडापाव हे असलं करून खायचं असतंय. मागे तुम्हाला भजी दाखवले. आज आपण ना पाऊस भरपूर आहे, वडापाव करूया. चला साहित्य बघूया. हे बटाटे आहेत, मी शिजवून साल काढून कुस्करून घेतलेले आहे. एकदम असं मोठे फोड पण नाही, एकदम असं खिसून पण नाही घ्यायचं, हातानेच कुस्करून घेतलेले. आणि चण्याचं पीठ एक भांडं घेतलं आहे, त्याला 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, थोडं साखर, तेल आहे, त्यात हळद, मिरची पावडर, मीठ, हे धने जे आहेत ना, धने आणि जिरे थोडंसं गरम करून 1-2 भाग केलेले आहेत. हे पहा धनेचं, पण कसं एकदम बारीक नाही करायचं कूट. आलं आणि लसणाचं पेस्ट आहे, ओवा, हिरवी मिरची वाटून घेतलेला आहे, जिरं, मोहरी, तीळ, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग आहे आणि आपलं खायचं सोडा. आता काय करायचं, आधी प्रथम आपण भाजी करून घ्यायची. भाजी म्हणजे काय करायचं, थोड्याशा तेलावर बटाटा, हिरवी मिरची हे सगळं परतून घ्यायचं आहे. आता मी कढई तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण तेल घालूया. थोडंसंच तेल घालायचं. तेल तापलं की आपलं नेहमीसारखं जिरं मोहरी घालायचं. तापलेलं आहे आपलं, मोहरी घालूया. थोडं मोहरी जास्त घालायचं. मोहरी उडालं की मग जिरे टाकायचं, नाही तर काय होतं जिरे करपून जातात. गॅस बारीक करायचा. तर मोहरी जिरं टाकले, कढीपत्ता घालूया. हिंग घालूया. कढीपत्ता छान परतून घ्यायचा. आता हळद घालूया आपण. आणि तेलातच आपण काय करूया, हिरवी मिरची जे वाटलेली आहे ना ते घालायचं. आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं घालायचं. तेलात का घालायचं, कारण ते बटाट्याला छान असं मिक्स होऊन जाते बटाट्यामध्ये. नाहीतर मग नाही होत, बटाटा एकीकडे ते हे होतोय ना जास्त, कारण बटाटे काय जास्त वेळ परतायचं नाही आपल्याला. हे बघा, हे धने जिरं टाकलं. आता मीठ टाकूया आपण चवीनुसार. आणि थोडं साखर घालायचं. तुम्हाला वाटलं असेल साखर का घेतले त्याने, तर साखरेमुळे थोडं चव छान लागते. तर हे सगळं मिक्स करून द्यायचं आणि लास्टला कोथिंबीर घालायचं. मग आपली भाजी तयार आहे. आता हे सगळं मिक्स होत आलेलं आहे. आता थोडंसं आपण आलं लसूण पेस्ट जे आहे ना आता घालायचं, कारण कसं तेलात पण घातलं तर चालतंय, पण तेलापेक्षा असं कच्चं घातलं ना त्याची चव खूप छान लागते, म्हणून मी कच्चं घालते. कधी तेलात पण घालायचं आपल्याला पाहिजे तर, पण ह्याची पण चव छान होते. तुम्ही करून बघा. आणि हे कसं आता आपण बटाटे कसं हाताने पण थोडं हे करणार आहे मिक्स, तर ते मिक्स होऊन जात आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण वरचं आवरणाचं पीठ तयार करू, चण्याचं पीठ. तर आपलं भाजी थंड होते. बंद करते मी गॅस. आता भाजी तर आपली तयार आहे. तर पीठ मिक्स करूया. ह्या भाजीत आता थंड होतंय, तर आपण कोथिंबीर घालून घेऊ. भरपूर कोथिंबीर असेल ना वडे छान होतात. पीठ जे आहे ते पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात पीठ घालूया. 1 भांडं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यात ज्वारीचं पीठ घालायचं, कारण ज्वारीच्या पिठाने कसं खुसखुशीत होतात आपले वडे. 1 चमचाभर आपलं ज्वारीचं पीठ घालायचं. हळद घालायचं. आणि आता आपण थोडंसं साखर घालायचं. साखरेने पण ना तेलकटपणा नाही होत वडे आपले. 1 चिमूटभर आपण साखर घालूया आणि थोडेसे तीळ घालूया. खाताना खूप छान होतात. असं तोंडात तीळ लागतात ना वडे खाताना, खूप छान वाटतं. थोडंसं जिरं घालूया. बरेच ठिकाणी काय करतात, नुसतं पीठ घेतात आणि हळद घालतात, मीठ घालतात, पीठ कालवतात. पण त्याच्याऐवजी असं केलं ना खूप छान होतं. आणि थोडं ओवा घालायचं आहे, कारण कसं चण्याचं पीठ आहे ना, त्याच्यामुळे हातात थोडंसं मिक्स करून ओवा घालायचं. आणि चवीनुसार मीठ.
मला हाताची सवय आहे, त्यामुळे मी हातानेच घालते. आणि 1 चमचा मिरची पावडर घालायचं. कसं आहे, वर आवरण सप्पक असेल तर मग खाताना कसं वाटतंय, वडे नुसतं सप्पक सप्पक, आत भाजी मग तोंडात जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला चव लागते. त्याच्यामुळे 1 चमचा थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि थोडंसं हिंग. आणि आता आपण सोडा एक घालायचा आहे. आधी काय करायचं, थोडंसं पाण्यात मिक्स करूया पीठ, मग सोडा. नाही तर मग आधी सोडा घालायचं, आपल्याला जसं जमेल तसं. तर सोडा हे सगळं मिक्स करायचं हाताने आणि मग पाण्यात आपण मिक्स करायचं, पाणी घालायचं. नाहीतर सोडा काय होतं आहे, हे बघा तुम्हाला दाखवते सोडा. हे बघा थोडंसंच घालायचं सोडा. तुम्हाला वाटेल की जास्त सोडा आहे, एवढंच घालायचं. जास्त घातल्यानंतर पण वडे बरोबर नाही लागत, कारण तोंडाला पण जिभेला चव लागते सोड्यामुळे. आणि ते काय होते, आणि जास्त असल्यामुळे तेलकटपणा पण धरतो आहे सोड्यामुळे. सोडा जास्त असला की तेलकट होणार. हे बघा आधी हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. हळद, मीठ हे सगळंच मिक्स करायचं. मग थोडं थोडं पाणी घालून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं. आता आपण गुठळ्या होऊ द्यायचं नाही आहे. असं सारखं असं हाताने एकसारखं फिरवायचं, म्हणजे पीठ पण हलकं होतं आहे आणि सोडा छान मिक्स होतं आहे. आणि आता आपण बघायचं, हे बघा अजून घट्ट आहे, अजून थोडंसं पाणी घालावं लागेल. कसं आहे, आपण हाताने असं सोडलं की पडलं पाहिजे पीठ एकदम एकसारखं. हे बघा पीठ असं एकसारखं पडलं पाहिजे, म्हणजे हे तयार झालेलं आहे आता आपलं पीठ. तर भाजी जी आहे ना, त्या भाजीचे छोटे छोटे गोल गोल करून, आपल्याला गोल पाहिजे गोल, चपटे पाहिजे चपटे, तसे वडे करून घ्यायचे. मग ह्या पिठात घालून आपण तळून घ्यायचं. कढई ठेवले, कढईमध्ये तेल घातले, आता गॅस चालू करते आणि तिकडे भाजीचं जे आहे गोल गोल करून घेऊया आपण, छोटे छोटे जसं आपल्याला पाहिजे त्या साईजचं आपण करून घ्यायचं आणि वडे तळायला घ्यायचे. ते सगळं कोथिंबीर जे वरून घातलेलं आहे मिक्स करते आणि त्याचे छोटे छोटे गोल गोल असे करून घेऊया आपण. हातात घ्यायचं, हे बघा आपण गोल पाहिजे तर गोल करायचे, असं चपटे पाहिजे तर चपटे पण आपण करू शकतो. हे बघा असंही करू शकतो. आणि साईज पण आपल्यावर आहे, लहान मोठे आपल्याला जसे वडे हवे तसे करायचे. आणि तळताना काय करायचं, गॅस आधी फुल ठेवून एकदम गरम करून घ्यायचं, मग परत गॅस मिडियम करायचं. मिडियम गॅसवर तळून घ्यायचे, जे वडे छान खुसखुशीत होतात. आपले बाहेर जसे मिळतात हॉटेलसारखे आपले वडे होतात, हॉटेलमध्ये किंवा गाडीवर असतात की नाही वडे, तसे होतात. एका हाताने पण आपण करू शकतो. तर तेल तापत आलेले बघूया आपण, तापलं आहे का. तेल बघताना आपण काय करूया, एक थेंब घालून बघायचं. अजून एवढं नाही तापलेलं आहे, कारण तेलात जर टाकलं आपलं एक थेंब की लगेच वर यायला पाहिजे, म्हणजे आपलं तेल तापलं आहे, हे असं आपलं हे आहे. त्यामुळे अजून तरी नाही तापलेलं आहे, अजून 1-2 मिनिट थांबावं लागेल आपल्याला. एक थेंब सोडलं, हे बघा लगेच वर आलं की नाही आपलं, म्हणजे तेल तापलेलं आहे. तर थोडंसं मिडियम करते आणि एक एक आपण वडे ह्याच्यात असं, हे बघा असं घालायचं, पूर्ण पिठात भिजवायचं, असं सोडायचं. आणि थोडंसं मिडियम गॅसवर तळलं की छान पीठ तळलं जातं आहे. आत भाजी आपली तयार आहे, पण कसं असतंय वरचं पण व्यवस्थित आपलं तळण व्हायला पाहिजे ना, नाहीतर कसं आत वरचं पीठ आवरण जे आहे कच्चं कच्चं राहायला नको. गॅस बारीक करून छान असं सोनेरी कलर येईस्तोपर्यंत आपण वडे तळून घ्यायचे. हे बघा आता हे उशिरा टाकलेलं हे अजून थोडेसे पिवळेच आहे, आणि इकडचे बघा सुरुवातीला टाकलेले कसे सोनेरी कलर झालेले आहेत की नाही, म्हणजे हे आपले तळलेले आहेत, पूर्ण छान असं तळून झालेलं आहे. असं कलर बघा किती छान आलेला आहे. काढूया आता आपण वडे. आपल्याला साईज जसं लहान मोठे पाहिजे तसं आपण करूया. तुम्हाला वाटत असेल मोठे मोठे वडे हवे तर मोठे करा, छोटे हवे तर छोटे करा. एवढे खमंग वडापाव आहे ना,
वड्याचे वास बाहेरपर्यंत गेलेले आहेत. घरात सगळेजण म्हणतात, मिस्टर, मुलगा, सून सगळेजण म्हणलेले आहेत, लवकर दे आम्हाला गरम गरम खायला. वास खूप छान येणार आहे, सुगंध घरभर पसरलेला आहे. खमंगपणा जे आहे वड्याचं खूप छान झालेलं आहे. त्याच्यावर आपण तीळ घातलं की नाही, तीळ वगैरे किती छान दिसायला पण छान आणि चवीला तर खूप छान लागतात तिळामुळे. आणि ओवा घातलेला आहे, कारण चण्याचं पीठ आहे ना जड, मग पचायला हलकं पाहिजे. हिंग, ओवा हे वापरलंच पाहिजे. हे छोटे छोटे टिप्स असतात. पूर्ण व्हिडिओ बघत जावा तुम्ही. आपले गरमागरम वडे तयार आहेत. पाव आहे, वडापाव आपण मस्तपैकी खाऊया. आणि तुम्ही अशा पद्धतीने करा. मी मध्ये मध्ये तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत. पीठ ज्वारीचं घालायचं आहे किंवा साखर थोडंसं चिमूटभर घालायचं आहे. ते टिप्स वापरून तुम्ही करा आणि कसे होतात मला कळवा कमेंटद्वारे. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले चॅनल म्हणून तुम्ही सगळ्यांनी बघताय ना, त्याच्याबद्दल धन्यवाद. हे बघा, तुम्हाला दाखवते वडा फोडून. हे बघा, वाफ येते आणि वरचं आवरण बघा पातळ आहे. जाड असलं ना मग पीठ पीठ लागतंय. हे असं आपण पावमध्ये ठेवायचं आणि आपले वडे खायला चालू करायचं. मी खाऊन बघते कसे झाले, तिखट मीठ वगैरे. अरे वा, काय सुंदर वडापाव झालेला आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, करा वडापाव. आणि कांदा भजी तुम्हाला दाखवलेलं आहे, ते करून बघा.